नमस्कार मित्रांनो. नॉन इन्व्हर्टर हार्मेटिक कॉम्प्रेसरमध्ये स्प्लिट फेज इंडक्शन मोटरचा वापर केला जातो. या प्रकारच्या मोटरमध्ये रनिंग वाइंडिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंग अशी दोन वाइंडिंग असून मोटरने एकूण आरपीएमच्या 75% आरपीएम अचीव्ह केल्यानंतर रिले मार्फत स्टार्टिंग वाइंडिंग बाजूला काढलं जातं. या ठिकाणी रिले वापरत असताना पीटीसीआर रिले, बॉक्स रिले किंवा करंट कॉइल रिलेचा वापर केला जातो. आज आपण कॉम्प्रेसर विदाउट रिले म्हणजेच रिले न वापरता तात्पुरत्या स्वरूपामध्ये कसा सुरू करायचा हे आपण पाहणार आहोत. यास आपण हार्मेटिक कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट असं म्हणतो. हार्मेटिक कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट करण्यासाठी आपणास स्क्रूड्रायव्हर, लाईन टेस्टर, कॉम्बिनेशन प्लायर, त्यानंतर डिजिटल क्लॅम्प ऑन मीटर, त्याचबरोबर डायरेक्ट स्टार्ट करण्यासाठी वेगळा असा तयार केलेला वायरिंगचा जॅक आपण वापरणार आहोत. डायरेक्ट स्टार्ट करणे म्हणजेच कॉम्प्रेसर जो आहे तो तात्पुरत्या स्वरूपामध्ये रिले न वापरता सुरू करणे होय. कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट करण्यापूर्वी आपण कॉम्प्रेसरची बॉडी शॉर्ट टेस्ट घेतो. त्याचबरोबर कॉम्प्रेसर मध्ये असणारे जे टर्मिनल्स आहेत त्याचं CSR म्हणजे कॉमन स्टार्टिंग रनिंग हे टर्मिनल आपण शोधून घेतो. त्यानंतर तयार केलेल्या वायरिंग जॅक मार्फत वायरिंग फिन्स ज्या आहेत त्या कॉम्प्रेसर टर्मिनलला लावून घेतो. म्हणजेच कॉमनला जी असणारी काळी वायर असेल जॅक प्रमाणे तयार केलेली, त्याचबरोबर त्या ठिकाणी रनिंग वाइंडिंगला जाणारी फेज, त्याचबरोबर स्टार्टिंग वाइंडिंगला जाणारी फेज. थोडक्यात या ठिकाणी कॉम्प्रेसरच्या 3 टर्मिनलला आपण 3 वायर्स ह्या लावून घेतो. वायर लावत असताना त्या एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार नाहीत अशा स्थितीमध्ये त्या बसवून घेतो. तदनंतर डायरेक्ट स्टार्ट साठी तयार केलेला जो वायरिंग जॅक आहे तो आपण सप्लायला जोडतो. सप्लायला जोडल्यानंतर कॉम्प्रेसर डायरेक्ट स्टार्ट घेतल्यानंतर तो किती करंट घेतो हे पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी फेज किंवा न्यूट्रलच्या मध्ये आपण क्लॅम्प ऑन मीटर क्लॅम्प करून घेतो. या ठिकाणी डायरेक्ट स्टार्ट करत असताना जर आपण वायरिंग बघितलं तर मेन फेज वायर जी आहे ती बेलपुश स्विचच्या एका टोकाला आलेली असते आणि त्याच टोकातनं ती रनिंग वाइंडिंगला गेलेली असते. त्यानंतर बेलपुश स्विचच्या दुसऱ्या टोकातून एक वायर काढून ती स्टार्टिंग वाइंडिंगला दिली जाते आणि कॉमन जी आहे ही न्यूट्रल डायरेक्ट आपण सप्लायला देतो. आता ह्या ठिकाणी डायरेक्ट स्टार्ट करत असताना प्रथम आपण बेलपुश ऑन करतो, म्हणजेच त्यावेळी आलेली जी फेज आहे ती रनिंग आणि स्टार्टिंग ह्या दोन ठिकाणी जाते. त्यानंतर बेलपुश वरील बटन काढून फक्त रनिंग वाइंडिंगलाच आपण फेज देतो आणि या पद्धतीनं कॉम्प्रेसर रिले न वापरता सुरू करतो. ही जी पद्धत आहे ही फक्त कॉम्प्रेसर आणि रेफ्रिजरेशन सिस्टम चेकिंग करण्याची पद्धत आहे. या पद्धतीमध्ये आपण कॉम्प्रेसर जास्त वेळ चालवत नाही, फक्त कॉम्प्रेसर टेस्टिंग साठी आपण या पद्धतीचा वापर करतो. आता या ठिकाणी कॉम्प्रेसरचा करंट जो आहे तो 6 एंपियर आहे. 0.6
इतका आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण त्या कॉम्प्रेसरची इफिशियन्सी चेक करतो, म्हणजे पंपिंग ही पाहतो. थँक्यू.